नमस्कार, रसस्वादम किचनमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत. आज मी तुम्हाला खपली गव्हाच्या पोळ्या करून दाखवणार आहे आणि खपली गव्हाबद्दल थोडी माहिती सांगणार आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. खपली गव्हाची पोळी जे की सध्या शुगरवाल्यांसाठी किंवा वेट कंट्रोलसाठी खूप ट्रेंडिंग आहे. हे पहा, हे असे गहू असतात. हे खपली गहू हे थोडेसे लालसर दिसतात. चला तर मग आपण आता कृतीकडे वळूया. हे पहा, मी हा खपली गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, कणिक खपली गव्हाची. याचा रंग थोडा वेगळा येतो नॉर्मल आपण जी कणिक वापरतो त्याच्यापेक्षा. तेही मी तुम्हाला दाखवून देते. असा एकदम कॅमेऱ्यातनं कदाचित कळणार नाही, पण प्रत्यक्ष पाहिल्यावर नॉर्मल जी आपण MP बोट वगैरे किंवा लोकवन कुठलाही तुम्ही गहू वापरला तर त्याची कणिक खूप बारीक दळली जाते आणि पांढरी असते. त्यामुळे त्याची पोळीसुद्धा पांढरी शुभ्र येते. पण खपली गहू मात्र लालसर असल्यामुळे त्याची कणिक ही थोडीशी गडद रंगाची, डार्क कलरची, किंचित लालसर, आणि हे जे पीठ आहे ना ते तितकं गुळगुळीत आणि हे नसं थोडं खरखरीत असतं. चला तर आता आपण हे पीठ भिजवूया. मी 2 वाट्या कणिक घेतलेली आहे. आपण हळूहळू याच्यात पाणी टाकूया. याला किती पाणी लागलं हे पण मी तुम्हाला सांगते. खपली गहू आजकाल सध्या खूप ट्रेंडिंग आहे. सगळेजण शुगर कंट्रोलसाठी चांगलं आहे. त्यातलं साखरेचं रक्तातील प्रमाण या गव्हाची पोळी खाल्ल्यामुळे नियंत्रणात राहतं. याने वजन कमी करायला मदत होते. पचनासाठी खूप चांगलं आहे. हार्टसाठी खूप चांगलं आहे. कारण काय तर त्याच्यात ग्लुटेन कमी असतं आणि खूप फायबर आहे आणि प्रोटीन्स आहेत. त्याच्यामुळे त्याचं आणि याचा ग्लायसेमिक इंडेक्स जो आहे तो कमी असतो. तसंच कोणाकोणाला ॲलर्जी असते तर याच्यापासून ॲलर्जीचा धोका पण कमी असतो. त्याच्यामुळे हा गहू वापरावा असं आजकाल सगळे सांगायला लागले आहेत आणि त्याचा अनेकांना फायदा झालेला मी पाहिलेला पण आहे. महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान यातल्या कोरडवाहू जमिनीमध्ये हा पिकतो. हा गहू ओळखायचा कसा तर तो थोडासा लालसर असतो. त्याच्यामुळे पटकन इतर गव्हांपेक्षा आपल्याला ओळखायला सोपा जातो. खपली गहू हा की नाही खूप असा प्राचीन प्रकार आहे आपल्या इथल्या गव्हाचा. पौष्टिक गहू आहे, ज्याला एमर गहू असंही म्हणतात. याचं दुसरं नाव जर कोणाला खपली गहू नाही कळलं तर तुम्ही एमर गहू म्हणून देखील नेटवरती याला पाहू शकता, शोधू शकता याची माहिती. याची कणिक भिजवताना पण की नाही थोडीशी अशी कडक वाटते, जी आपली नॉर्मल गव्हाची आपण भिजवतो की नाही त्याच्यापेक्षा. मग हे खपली गहू खायला तब्येतीच्या दृष्टीने खूप चांगली आहेत. ही कणिक आता भिजवते मी तर आपल्या हाताला असा बऱ्यापैकी जोर पडतो. जोर देऊन देऊन ह्यात आपल्याला पाणी टाकून ही मुरवावी लागते. अजूनही बघा, मला जाणवते की याच्यात पाणी जाणार आहे. माझ्या हातावरनं तुम्हाला वाटत असेलही की मी किती जोर देऊन देऊन हा गोळा भिजवते. आता मी तुम्हाला सांगेन पण मला किती पाणी लागलं. हे बघा, आता माझी कणिक आता बऱ्यापैकी सॉफ्ट झाली आहे. मी 2 वाट्या कणिक आणि 2 वाट्या पाणी मोजून घेतलं होतं. त्यात 1.5 वाटी पाणी मला लागलेलं आहे. कणिक भिजवताना मी तेल, मीठ काही टाकलं नव्हतं. तशीच भिजवलेली आहे. कारण काय ज्यांना BP असतं त्यांना मीठ कमी खायचं असतं. त्यामुळे प्रत्येकदा पोळीत मीठ टाकलंच पाहिजे याची गरजही नसते. त्यामुळे मी साधीच कणिक भिजवलेली आहे. 5 मिनटं मी हा गोळा असाच मुरू देणार आहे. हे बघा, 6 मिनिटं होऊन गेली आहेत आणि आपण हा कणिक अशी मुरायला ठेवून दिलेली होती. आता छान
मऊ झालेली आहे कणिक एकदम. हा गोळा बघा दिसत असेल छान सॉफ्ट झाले. आता मी अगदी थोडंसं तेल हातावर घेते आणि याला लावते. हाफ टीस्पून तेल घेतलेलं असेल मी, त्याच्यापेक्षा जास्त नाही. आता याने पण तेल लावल्यावर पण 1-2 मिनटं छान करून घेते मी. छान त्याला मळून घेते. ही कणिक जेवढी मळू ना तेवढी, इतरही कणिक आपण मळतो ती जेवढी मळतो तेवढी पोळी मऊ येते, पण ही जरा जास्त मळायला पाहिजे. हे पहा आता आपली छान तयार झाले. आता मी याचे असे गोळे करून घेते. ज्या आकाराची ज्या साईजची पोळी पाहिजे तेवढे गोळे करून घ्या. हे पहा आता आपली कणिक इतकी सुंदर मळल्या गेलेली आहे. छान असा पोळीचा गोळा तयार केलेला आहे मी. थोडीशी त्याला कणिक लावणार आहे मी. थोडीशी त्याला तुम्ही आटा म्हणा, कणिक कोणी कणिक म्हणतं, कोणी गव्हाचं पीठ. आणि आता मी हिला असं लाटून घेते. छान लाटली जाते. एक 5-7 मिनटं मुरली ना कणिक की पोळी सुंदर लाटली जाते. तुम्ही तव्यावरची पोळी करा, फुलका करा, आपली इच्छा पोळी कशी करायची ती. आता आपण ही पोळी ठेवली आहे शेकायला. आपण परत दुसरी पोळी लाटून घेऊ. एका साईडनी पोळी थोडी शिजल्यानंतर आपण आता पलटून घेऊया. तुम्हाला कळत असेल की नॉर्मल आपण जर दुसरा कुठलाही लोकवन म्हणा किंवा MP बोट वापरतो तर त्याची पोळी पांढरी शुभ्र दिसते. त्यामानाने ही पोळी लालसर दिसते, रंगाला थोडी गडद डार्क वाटते. हा फरक आपल्याला 2 पोळ्या आजूबाजूला ठेवल्यावर अगदी प्रकर्षाने जाणवतो. आपल्या अशा या पोळ्या छान तयार झालेल्या आहे. आपल्या पोळीसारखाच याला सुद्धा पापुद्रा सुटतो. बरं सुंदर बघा तुम्ही, छान पापुद्रा सुटतो पोळीला. फक्त तुम्ही सकाळची पोळी संध्याकाळी खाऊ शकत नाही असं आहे. आणि शास्त्रानुसार देखील पहा, स्वयंपाक लगेच करावा आणि 1.5 तासात आपलं जेवण झालं पाहिजे. 1.5 तासानंतर जास्तीत जास्त ते अन्न वापरावं असं म्हणतात. त्यामुळे सकाळचं सकाळी, संध्याकाळचं संध्याकाळी केलं ते आपल्या शरीराला देखील चांगलंच असतं. फक्त हा गहू इतर गव्हांपेक्षा खूप महाग असतो. मी हा गहू स्वतः 120 रुपये किलो भावाने घेतलेला आहे. डायरेक्ट कणिक घेतली तर ती माझ्या मते 150 रुपये किलो पडते. पण जर तब्येतीसाठी एखादी गोष्ट चांगली असेल तर वापरायला काहीही हरकत नसते. मला ही माहिती मिळाली आणि मलाही तुम्हा सगळ्यांबरोबर शेअर करावीशी वाटली, म्हणून मी ही खपली गव्हाची पोळी आज तुम्हाला दाखवली. तुम्हाला जर ही माझी माहिती आवडली असेल तर तुम्ही इतर सगळ्यांना सांगू शकता. आणि माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर या माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.